नमस्कार. देशदूतचा हा 55वा वर्धापन दिन. या वर्धापन दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. विषय आहे आरोग्याचा आणि म्हणूनच देशदूत आरोग्यम. यावर्षी जी चर्चा करतोय ती आरोग्याची. अर्थातच वेगवेगळ्या व्याधी आणि त्याचे उपचार, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं आयुष्य निरोगी असावं. आणि निरोगी असण्यामध्ये काय फॅक्टर्स आहेत, तर आपलं संतुलन चांगलं राहिलं पाहिजे. आपलं आंतरिक आणि बाह्य संतुलन चांगलं राहिलं पाहिजे. या निरोगी आयुष्याकडे जाताना जसे आपले डॉक्टर्स महत्त्वाचा रोल प्ले करतात, तसाच एक खूप महत्त्वाचा टप्पा असतो तो व्यायामाचा. आपण आत्तापर्यंत जेवढ्या डॉक्टर्सची गप्पा मारल्यात तेवढे सगळेजण सांगतात की तुमचा आहार आणि तुमचा व्यायाम हेच खरं मूळ आहे आणि याच्यावर लक्ष केंद्रित करा. त्याच्यामुळे आज आपण बोलणार आहोत ते निरोगी आयुष्यासाठी गरजेचा असलेला व्यायाम याविषयी. आणि अर्थातच नाशिकमध्ये जे खूप तज्ज्ञ नाव आहे जे घेतलं जातं या क्षेत्रासाठी, त्या पूनम आचार्यांशी आपण बोलणार आहोत. नमस्कार पूनमताई आणि स्वागत आहे तुमचं देशदूतच्या या मंचावर. थँक्यू सो मच आणि तुम्हाला वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. पूनम आचार्य जसं मी म्हटलं या फिटनेस ट्रेनर आहेत. अनेक जिम्समधनं त्यांनी ट्रेनिंग केलेलं आहे. त्यांची आता स्वतःची जिम आहे. गेले 21 वर्ष या क्षेत्रात त्या कार्यरत आहेत आणि अनेक महिलांना, पुरुषांना किंबहुना अनेक रुग्णांनासुद्धा त्यांनी योग्य व्यायाम पद्धती शिकून आपलं आयुष्याचं संतुलन ठेवण्यासाठी खूप मोठी मदत केली आहे. सो मॅडम, जसं मी म्हटलं खूप मोठा घटक आहे व्यायामाचा. बरोबर. ज्या काही सगळ्या डॉक्टरांशी आम्ही बोललो, प्रत्येकजण म्हणाले की तुमच्या दिनचर्येमध्ये, म्हणजे आयुर्वेदवाले असो किंवा आणखीन मॉडर्न मेडिसिनवाले असो, सगळे म्हणाले की तुमच्या दिनचर्येमध्ये व्यायाम हा महत्त्वाचा आहे. सो व्हॉट इज बेसिक एक्सरसाइज आणि वाय शुड इट बी अ पार्ट ऑफ युअर लाईफ? म्हणजे आपल्या आयुष्याच्या रोजच्या दिनचर्येमध्ये या एक्सरसाइजला काय महत्त्व आहे? ओके, बेसिकली आजच्या आपल्या या आयुष्यात व्यायाम एवढा इम्पॉर्टंट काय आहे? आपण असं बघतोय की सध्या आपली दगदग जास्त होते, विच इज मेंटल स्ट्रेस, पण फिजिकल ॲक्टिव्हिटी या प्रचंड कमी झालेल्या आहेत. सो इट शुड बी लाईक की तुमच्या स्ट्रेस लेवल्स कमी पाहिजे आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी जास्त पाहिजे. पण आत्ताच्या या आपल्या धावत्या युगात आपण म्हणू शकतो की हे उलटं झालं. सो या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, आपण टाईम सेव्ह करायला जातो आणि जेव्हा आपण टाईम सेव्ह करतो सो वी गो फॉर शॉर्टकट्स. बरोबर. की वॉशिंग मशीन आहे, पटकन कपडे टाकले, कामवाली बाई लावून घेतली, स्वयंपाकाची बाई लावून घेतली, किंवा आज लेट होतंय पण ऑर्डर्स करतो. बरोबर. सो हळूहळू या लाईफस्टाईलचा इम्पॅक्ट, आणि ही एक लाईफस्टाईल झाली आहे, रात्रीचे जागरण. सो तुम्ही जर आता बघत असाल की मुलं 1.5-2 शिवाय झोपत नाही. अगदी. आणि हे जेव्हापासून कोविड आपण बघितलं आहे, या गोष्टी अजून जास्त वाढल्या बिकॉज ऑफ सम TV शोज, या सगळ्या गोष्टींनी ती एक लाईफस्टाईल आपण फॉलो करतो. सो जेव्हा सूर्य उगवता सूर्य बघणं हे खूप गरजेचं असतं, विच गिव्स यू एनर्जी फॉर फुल डे. बरोबर. पण जर तुम्ही उठताय 9-10 वाजता, सो तुमचं पुढचं दिनचर्या सगळी बिघडते. सो आपलं एक बायोलॉजिकल क्लॉक असतं की जेव्हा सूर्य उगवतो त्या टाइमला आपलं मेटाबॉलिझम जास्त असतं. त्या टाइमला म्हणजे आपण पूर्वीचं बघत असू की म्हणजे माझ्या आजी किंवा माझे पप्पा किंवा आधीची पिढी, सो हे काय असायचं की हे 5 वाजता उठायच्या. मला म्हणजे माझे पप्पा सांगायचे येस की तुपाचा शिरा, त्याच्यात बदाम, भिजवलेले बदाम. सो हे आजी पहाटे उठून मुलांना खाऊ घालायचे. सो याचं रिझन काय होतं की इट वॉज की सकाळी सकाळी तुमचं मेटाबॉलिझम खूप हाय असतं. सो या टाईममध्ये तुम्ही ज्या हेवी गोष्टी खातात त्या तुमच्या लवकर पचल्या जातात. दुसरी गोष्ट, सकाळी आपण ॲक्टिव्ह असतो, आपण उठतो, सगळे आपले कामं असतात. त्याचप्रमाणे जसं आपण दिवस मावळायला लागतो की जसा सन सेट होतो, या टाईमला आपलं मेटाबॉलिझम ड्रॉप होतं. सो युअर बॉडी इज इंडिकेटिंग की बाबा आता स्लो डाऊन हो. पण ह्याच टाईमला इट इज लाईक आपले लग्न असो, रिसेप्शन्स असो, बर्थडे पार्टीज असो, सध्या किटी पार्टीजचं प्रचंड फॅट झालेलं आहे. सो या टाईममध्ये जेव्हा तुमच्या बॉडीला रेस्ट करायची, स्लो डाऊन करायची गरज असते, ॲट दॅट टाईम यू स्टार्ट युअर बॉडी की नाही आता आपल्याला ॲक्टिव्हिटी. म्हणजे हे मी एक उदाहरण देते. बरोबर. म्हणजे तुम्हाला जास्त ते रिलेट होईल. सी आता जसं की एखादी बाई आहे, घरात स्वयंपाक पाणी सगळं झालेलं आहे, जेवण झालं आहे, तिने ओटा बेटा छान आवरून ठेवलेला आहे आणि अचानक 20 पाहुणे घरी जेवायला आले.
सो तिचं रिॲक्शन काय असणार आहे? ऑब्व्हियसली शी इज नॉट हॅपी. शी विल नॉट बी हॅपी. आणि हेच असंच की मला झोपायचं आहे, इन द सेन्स की माझ्या बॉडीला झोपायचं आहे, माझ्या बॉडीला स्लो डाऊन व्हायचं आहे. ॲट दॅट टाईम यू आर गिविंग पावभाजी सो या टाईमला तुमच्या बॉडीमध्ये जे केमिकल रिॲक्शन्स होता इट इज व्हेरी डेंजरस. इट इज व्हेरी डेंजरस. सो सगळ्यात मेन आहे की तुमची लाईफस्टाईल सुधारणं. आणि मला असं वाटतं की जी आपली पूर्वीची लाईफस्टाईल होती ती लाईफस्टाईल आता आणणं खूप गरजेचं आहे. कारण ज्या फील्डमध्ये मी काम करते सध्या, फिटनेस फील्ड, हे आता सध्या टॉप 3मध्ये आहे. बरोबर. मॅडम, जे फिटनेस फील्डचा तुम्ही उल्लेख करताय तर याच्यात बेसिक एक्सरसाइजचे काय काय प्रकार आहेत? ओके, सो बेसिक एक्सरसाइज म्हणजे तुमच्या आता एक्सरसाइज इज लाईक की बरेच जण योगा करतात, बरेच जण स्ट्रेंथ ट्रेनिंग करतात, बरेच जण कार्डिओ करतात. सो तुमच्या एक्सरसाइजचा फॉर्म या सगळ्या गोष्टी एकत्र पाहिजे. बरोबर. सो इट्स नॉट ओनली की तुम्ही फक्त योगा करताय, इट्स नॉट की तुम्ही फक्त जिममध्ये जाऊन वेट ट्रेनिंग करताय. सो फ्लेक्सिबिलिटी, स्ट्रेंथ, एन्ड्युरन्स आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग ह्या 4 गोष्टी एकत्र पाहिजे, विच इज युअर कम्प्लीट फिटनेस पॅकेज. बरोबर. पण मग कोणी कसं आणि काय निवडावं? म्हणजे समजा प्रत्येकाची गरज वेगळी असेल की कोणाला मसल वाढवायचे आहेत, मसल स्ट्रेंथ करायचे आहेत, कोणाला एन्ड्युरन्स वाढवायचा आहे, तर अशा वेळेस तुम्ही काय सल्ला देतात? त्याचं रेजिम कसं असावं? किंवा अगदी आपण शाळेत करत होतो ते बेसिक एक्सरसाइजेस ते पण महत्त्वाचे ठरू शकतात का? ऑफकोर्स. तुमची ॲक्टिव्हिटी किती आहे? म्हणजे आपण जेव्हा शाळेत होतो आपण दोरीच्या उड्या, PT आपले क्लासेस असायचे. सो त्या एक्सरसाइज कम्स इन बेसिक फॉर्म. बट इफ यू आर हॅव्हिंग अ मेडिकल इश्यू लाईक PCOD आहे, इनफर्टिलिटी आहे, नी प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी प्रॉपर तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच करणं खूप गरजेचं आहे. कारण ज्यांना नी प्रॉब्लेम आहे त्यांना बेंडिंग नाही आहे, गुडघा वाकवणं नाही आहे, वज्रासन नाही करतायत, लंजेस, स्क्वॉट्स अशा ज्या एक्सरसाइज आहे त्या नाही करतायत. दुसरी गोष्ट, सध्या BP खूप लोकांना आहे, BP आणि प्री डायबेटिक खूप जास्त डिटेक्ट होतं आहे. सो ह्या लोकांवर एक विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. सो यू कॅन डिझाईन युअर वर्कआउट आणि कुठल्याही जिमला जाण्याची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त तुमचे 30 मिनिटं रोजचे काढणं हे जास्त गरजेचं आहे. सो इट कॅन बी युअर स्टेअरकेस. ज्या दिवशी तुम्हाला कार्डिओ असतं तुम्ही जिने वर खाली करू शकतात, तुम्ही स्किपिंग करू शकतात, तुम्ही सूर्यनमस्कार करू शकतात. सो हे तुमच्या कार्डिओ ॲक्टिव्हिटीमध्ये येतं. जेव्हा तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग करायचं आहे तुम्ही अगदी पाण्याने भरलेल्या 2 बॉटल्स घेऊ शकतात, त्याच्यात तुम्ही रेती किंवा माती भरू शकता, पाणी भरू शकता. इट कम्स इन वेट ट्रेनिंग. सो अशा भरपूर गोष्टी. आणि जेव्हा तुम्हाला स्ट्रेचेस करायचे असतात यू जस्ट नीड अ योगा मॅट. हो. सो हे सगळे कॉम्बिनेशन आहे ज्याच्याने तुमची बॉडी पूर्णपणे हेल्दी राहू शकते. सो कार्डिओ कम्स इन युअर हार्ट ॲक्टिव्हिटी. बरोबर. बऱ्याच जणांना आता ब्लॉकेजेस आहे, या सगळ्या गोष्टी जिने चढले की धाप लागते. सो ह्या गोष्टी कम्स इन कार्डिओ. आता बऱ्याच जणी अशा आहे की त्यांना पुढे वाकणं सुद्धा होत नाही. सो दिस कम्स इन फ्लेक्सिबिलिटी. सो हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन असणं खूप गरजेचं आहे, विच गिव्स यू अ बेस्ट रिझल्ट. बरोबर. पण सध्या एक आपण बघितलं की तुम्ही म्हणताय की हे कॉम्बिनेशन असलं पाहिजे, पण आता एक सोशल कॉन्शियसनेस पण माणसांमध्ये, पुरुषांमध्ये, स्त्रियांमध्ये, सगळ्यांमध्ये झालेला आहे. ओबेसिटी हॅज बिकम अ व्हेरी बिग प्रॉब्लेम. आणि मग अशा वेळेस डॉक्टर सांगतात नाही नाही वजन कमी करा आणि त्याच्यासाठी व्यायाम करा. आणि बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना जसं मी म्हटलं एक सोशल कॉन्शियसनेस असतो म्हणून ते खूप जास्त वजन कमी करण्याच्या मागे लागतात. सो व्हॉट इज द राईट वे की वजन कुठल्या पद्धतीने व्यायामाने कमी होऊ शकतं? हा खूप छान मुद्दा घेतला मॅम तुम्ही. म्हणजे इट शुड बी ॲप्रिशिएटेड. कारण आजकाल एक असं फॅड आहे की माझं 3 महिन्यात लग्न आहे, मला वेट लॉस करायचं आहे, माझ्या घरी फंक्शन आहे, मला वेट लॉस करायचं आहे. सपोज डॉक्टरांनी सांगितलं, इनफर्टिलिटीच्या सध्या खूप केसेस येत आहे की तुम्हाला वेट लॉस करायचं आहे त्याच्याशिवाय तुम्ही कन्सीव्ह नाही. सो ह्या सगळ्या गोष्टींकडे जाण्याचे शॉर्टकट्स लोक शोधतात, विच इज लाईक प्रोटीन शेक विच आर मेड विथ स्टेरॉइड्स. काहीच न खाणं. आणि एक आता लोकांच्या असं डोक्यात आहे की कॅलरी कमी खाणं. सो कॅलरी डेफिशियंट जाणं इट इज नॉट दॅट की तुम्हाला जेवण सोडायचं आहे, फक्त काकडी, टमॅटो आणि रात्रीचं जेवण स्किप करा, नाश्ता स्किप करा. इट इज नॉट दॅट. तुम्हाला तेवढे न्यूट्रियंट्स जाणं गरजेचं आहे. अदरवाईज युअर बॉडी विल बी वीक. तुम्हाला वीक फील होईल, तुम्हाला अंडर आय येतील, तुम्हाला स्किन तुमची लूज पडेल. सो एक बेसिक प्रॉपर डाएट, एक बेसिक लाईफस्टाईल आणि 30-40 मिनिट्सचं वर्कआउट. सो तुमचा नाश्ता पाहिजे, तुमचं जेवण पाहिजे, तुमचं डिनर पाहिजे. आणि याच्यामध्ये इट इज मोर गुड दॅट यू शुड हॅव 5 to 6 meals इन अ डे.
विच इज व्हेरी न्यूट्रिशियस. मग याच्यात तुमचे फायबर आले, तुमचं प्रोटीन आलं, या सगळ्या गोष्टी जाणं तुमच्या बॉडीसाठी खूप गरजेचं आहे, कारण हे आपलं पेट्रोल आहे. बरोबर. दिस गिव्ज यू एनर्जी. आणि त्याच्याबरोबर काही व्यायाम, ऑफकोर्स एक 30 मिनिट्सचा दर दिवशी तुम्हाला एक व्यायाम पाहिजे. आणि संडे इट शुड बी अ रेस्ट डे. आणि याच्याबरोबरच आपलं मन शांत राहणं हे खूप गरजेचं आहे. सो एक 15 to 20 मिनिट्सचं मेडिटेशन विच विल कीप यू काम. कसं असतं की तुमच्या स्ट्रेस लेवल जेव्हा वाढतात तुमचे हार्मोनल चेंजेस असतात. सो हा सगळा तुमच्या बॉडीवर इफेक्ट करतो आणि इट इफेक्ट्स लाईक 90%. सो आत्ता पण आपण बघतो, परवा आपण क्रिकेट मॅच जिंकलो. इट इज ऑल अबाउट युअर माइंड. तुमचं माइंड जेवढं स्ट्रॉंग असतं ना, सो हे कधी होणार आहे जेव्हा तुमचं माइंड स्टेबल असणार आहे. बरोबर. म्हणजे मन शांत, शरीर तंदुरुस्त, आणि त्याच्यासाठी गरजेचा असला आहार आणि व्यायाम. हे बरोबर आहे. हे कॉम्बिनेशन आहे. खूप वेळा खूप लोक व्यायाम च्या एक पद्धत म्हणजे वॉकिंग, चालण्याचे पण प्रकार आहेत. काही लोक संथ चालतात, काही शतपावली करतात, काही ब्रिस्क वॉकिंग करतात, काही रनिंग करतात. तर याच्यातला कसा प्रकार एक नॉर्मल लाईफस्टाईलमध्ये आपण काय अवलंब करा? ॲक्च्युली आता जे आपण वयस्कर लोक बघतो, वयस्कर लोकांना घराच्या बाहेर जाणं, मित्रमैत्रिणींशी भेटणं, दॅट इज देअर स्ट्रेस रिलीफ. बरोबर. सो ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांचा हार्ट रेट मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे. सो तुमचा हार्ट रेट एका सर्टन लेवलपर्यंत मेंटेन राहायला पाहिजे फॉर 30 to 40 मिनिट्स. या गोष्टी करताना आता याचे एक सिम्पटम्स असतात की जसं मी आता नॉर्मल चालते, आय कॅन टॉक व्हेरी नॉर्मली, सो माझा हार्ट रेट नॉर्मल आहे. थोडं मी माझा वेग वाढवला, माझा थोडं थांबून बोलावं लागतंय, सो माझा हार्ट रेट थोडा वाढलाय. त्याच्यापेक्षा मी जर रनिंग केलं, आय कॅन नॉट टॉक. सो असा एक हार्ट रेट ज्यांना वेट लॉस कमी करायचं आहे की तुम्हाला बोलता नाही आलं पाहिजे. यू शुड नॉट बी दॅट मच फ्री की तुम्ही हां आज काय झालं, असं झालं, हो ना आज माझी कामवाली बाई नाही आली, आज मी ऑफिसला गेलो. दिस इज नॉट वर्कआउट. सो हे 40 मिनिटं तुमची बॉडी आणि तुमचं ब्रेन एकमेकांशी कनेक्टेड पाहिजे, तुमचा हार्ट रेट कनेक्टेड पाहिजे. इट इज जस्ट 40 मिनिट्स. ते 40 मिनिटं फक्त तुमचे, तुम्ही कोणाबरोबरही चालू नका. जेव्हा आपण असं असतं की बरेच जण ग्रुपने चालतात. सो ते तुम्ही बसा, तुमचं वॉकिंग झालं, तुम्ही निवांत बसा, गप्पा मारा. पण जेव्हा तुमचे एक्सरसाइज असतात तो हार्ट रेट त्या स्पेसिफिक रेटला मेंटेन राहिलाच पाहिजे. बट वॉकिंग कॅन हेल्प. ऑफकोर्स वॉकिंग कॅन हेल्प, बट वॉकिंग इज नॉट ओनली द थिंग फॉर वेट लॉस. आणि कसं आहे की तुम्हाला जेव्हा वेट लॉस करायचं असतं, आणि आजकाल आपण बघतो की 90% प्रॉब्लेम हे वेट गेनमुळे. म्हणजे अगदी 10 वर्षाच्या मुलांपासून प्री डायबेटिक, PCOD, 16-17 वर्षांच्या मुलींना, कारण आपलं बसणं, आपली लाईफस्टाईल हे खूप जास्त वाढलेलं आहे. अगदी खरं आहे. याच्यामध्ये एक मुलांसाठी, तरुण मुलांसाठी एक खूप फॅड आहे की पुशअप्स करणं, वेट्स करणं, पुशअप्स करणं. तर त्यांच्यासाठी व्हॉट इज द राईट वे ऑफ डुईंग इट? म्हणजे अचानक काहीतरी वेट्स उचलायला लागतात, त्याची इंजुरी होऊ शकते. कोणीतरी बॉक्सिंग, किक बॉक्सिंगच करायला लागतं, त्याची वेगळी इंजुरी होऊ शकते. तर हे सगळं म्हणजे याच्यात किती ॲग्रेशन असलं पाहिजे, आणि हाऊ डू यू नीड टू गो अबाउट इट? व्हॉट इज द राईट वे ऑफ वेट्स आणि पुशअप्स आणि हे सगळं? कुठलीही गोष्ट जेव्हा आपण चालू करतो इट शुड बी ग्रॅज्युअली. सो लाईक आज मी जर जिममध्ये गेली आहे, फर्स्ट कुठलाही एक्सरसाइज चालू करण्याच्या आधी बॉडी वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे. सध्या आपण जे बघतोय की ट्रेडमिलवर चालतोय, अटॅक आला, जिना चढून गेला, फास्ट हार्ट रेट. सो हे काय होतं की तुमची बॉडी तुम्ही प्रॉपर वॉर्म नाही करत आहे. जसं आपण गाडी चालवतो, तर गाडीला पहिल्या गेअरमध्ये टाकणं इट इज व्हेरी नेसेसरी. तुम्ही डायरेक्ट 5th गेअरवर गाडी नाही चालवू शकत. सो काय करतो आपण, पहिल्या गेअरवर टाकतो, सेकंड, थर्ड, अँड देन वी गो. सो सेम थिंग इज विथ बॉडी की तुमचा तो हार्ट रेट हळूहळू वाढला पाहिजे. तुम्ही अगदीच 10च्या स्पीडवर जिममध्ये गेल्या जर ट्रेडमिलवर पळताय, इट इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ. सो इट इज व्हेरी रिस्की. सो पहिले कधीही तुम्ही जेव्हा एक्सरसाइज स्टार्ट करता, स्टार्ट विथ अ वॉर्मअप, मार्च, हळूहळू स्किपिंग, हळूहळू तुमचा हार्ट रेट वाढेल. देन यू शुड गो ऑन ट्रेडमिल और सायकल. आणि जसं तुम्ही वेट ट्रेनिंगचं म्हणताय, वेट ट्रेनिंगचा हा खूप छान मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे की आजकालच्या मुलांना असं असतं की पटकन बॉडी करणं. सो हे मुलं स्टेरॉइड्स यूज करतात, त्यांची कपॅसिटी नाही आहे, त्यांची कपॅसिटी मे बी 10 kg वेट उचलायची आहे, बट दे आर लिफ्टिंग 25 kgs. तर ह्या अशा गोष्टी आहेत ज्या इंजुरी, म्हणजे बऱ्याच जणांना शोल्डर क्रॅक होतात, टेनिस एल्बो होतो. सो कुठलीही गोष्ट ही पटकन नाही होत.
ही कुठलीही गोष्ट इट इज लाईक कन्सिस्टंट तुम्ही त्याच्यात पाहिजे. गो ग्रॅज्युअली, स्टार्ट विथ 5 kg. तुम्हाला 5 kgच्या याच्यात पोश्चर्स किती प्रॉपर आहे हे तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे आय थिंक एक्सरसाइज करताना 99% इज युअर पोश्चर. ते पोश्चर, तुमची ब्रीदिंग टेक्निक, वेट उचलताना ब्रीद आउट, वेट घेताना ब्रीद इन, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. भले तुम्ही 20 मिनटं वर्कआउट करा, दॅट प्रॉपर वर्कआउट इज नियर अबाउट युअर 1 hours वर्कआउट. सो ते 20 मिनटं प्रॉपर केलेलं वर्कआउट तुमच्या कसंही करण्यापेक्षा डू इट प्रॉपरली. एक छोटासा प्रश्न असा आहे की आपण सातत्याने आपण स्क्रीन्सवर आहोत, की आपण मोबाईलमध्ये बघतोय किंवा आपण लॅपटॉपवर बघतोय, टॅब्स बघतोय, मोठे स्क्रीन्स बघतोय, आपण सातत्याने स्क्रीनवर आहोत आणि आपली ही जी नेक मुवमेंट आहे ही नॅचरल नॉर्मल राहिलेली नाही आहे. त्याच्यामुळे मानेचे दुखणं, पाठीचं दुखणं खूप लोकांना जडलेलं आहे. अशा लोकांसाठी काय एक तुम्ही सांगाल की व्हॉट इज द इझियर वे, व्हॉट शुड दे डू? ओके, आता टेक्निकली दिस इज लाईक की माझ्यासमोर मोबाईल आहे, राईट, आणि मोबाईल बघता बघता कधी असा होतो आणि कधी आपण असं होतं आहे आपल्याला रिअलाइज नाही होत. सो या पोश्चरमध्ये हँडलिंग, आपल्या डोक्याचं वेट खूप जास्त असतं. सो हे वेट तुमचं नेकवर येतं, विच कॅरीज अ लॉट ऑफ प्रेशर. सो या पोश्चरमध्ये 1 नाही 2 नाही, आपण वर्षानुवर्ष या पोश्चर्समध्ये असतो. बऱ्याच लेडीज फॉरवर्ड बेंडिंग, धुणं धुवायचं पुढे, भांडे धुवायचं पुढे, पोळ्या करायच्या पुढे. सो ह्या गोष्टीला जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये बसतात, छोटे छोटे स्ट्रेचेस आहेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही 20 ते 25 मिनटाच्या वर कुठल्याही एका ठिकाणी बसलं नाही पाहिजे. आणि इफ इट इज लाईक वर्किंग ऑन लॅपटॉप, तुमचा 9 to 5चा जॉब आहे, सिटिंग जॉब आहे, सो तुम्हाला बेसिक चेअरवर सुद्धा स्ट्रेचेस असतात. तुमच्या पाठीला जर तुम्हाला आपण म्हणतो ताण पडला आहे किंवा स्टिफनेस आला आहे, चेअरवर बसून यू कॅन जस्ट डू दिस, होल्ड इट फॉर 10 seconds, 15 seconds. सेम थिंग विथ बॅक साईड. अजून एक आहे की तुमच्या पाठीला स्ट्रेच येतोय, जस्ट गो बॅक. सो हे जे फॉरवर्ड बेंडिंग आहे याच्या अपोजिट आहे जे तुमची पाठ रिलॅक्स करतं. भुजंगासन, धनुरासन, या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकतात. आय थिंक या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बेडवर असतो, उठल्या उठल्या या जर केल्या ना, तर तुमचा तो स्टिफनेस असतो झोपेत न उठला, खूप फायदा. आणि इट विल टेक जस्ट 5 to 10 minutes. डेफिनेटली. याच्यातला आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की ज्यांना एक्सरसाइज आवडते, सकाळी उठून बाहेर पडायला आवडतं, ते उत्साहाने जातात. पण खूप सारं असं पॉप्युलेशन आहे की जे खूप आळशी आहे आणि नव्याचे 9 दिवस होतात की एखादं जिम लावलं, एखादा क्लास लावला, आपण काहीतरी बघून करायला लागलं. तर अशा लोकांना डिसिप्लिन किती महत्त्वाचं आहे? डिसिप्लिन आता एक आहे की प्रत्येकाकडे 24 तास आहे. आपल्या आरोग्यासाठी किती वेळ देणं गरजेचं आहे. जॉब असणार आहे, कामं असणार आहेत, पैसा कमवणं आहे, मुलांना बघणं आहे, पण ह्या गोष्टी कधी शक्य आहे जेव्हा आपण फिट आहे. आज जर मी बेड रिडन असेल, मला मेडिकल इश्यूज असतील, आय कॅनॉट पे अटेन्शन टू माय फॅमिली. सो आता हे म्हणजे ही विचार करण्याची वेळ गेलेली, आता ही करण्याची वेळ आहे, कारण इट इज मस्ट. राईट, इट इज मस्ट. जसं आपण उठल्यावर ब्रश करतो, आपण आंघोळ करतो, आपल्याला कोणी सांगत नाही, कारण आपल्याला तो क्लीनलीनेस पाहिजे. वी आर अवेअर अबाउट इट. सो आत्ताचा हा जो काळ आहे याच्यात यू कॅनॉट टेक रिस्क. आणि कसं होतं की 40 वर्षानंतर तुम्हाला डॉक्टर सांगणारच आहेत, नाही थोडं वेट लॉस करा, प्री मेनोपॉज आहे मॅम, थोडंसं एक्सरसाइज करा, स्ट्रेस वाढला आहे, तुम्ही मेडिटेशन करा. सो डॉक्टर सांगायच्या आधी तुम्ही जर हे एक लाईफस्टाईल रुटीन करून घेतलं, इट विल बी हेल्पफुल फॉर युअर नेक्स्ट जनरेशन. कारण हे मुलं बघताय की माझी मम्मी पप्पा काय करतात. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते कल्चर फॅमिलीमध्ये रुजायला पाहिजे. खूप वेल सेड पूनम मॅडम, रिअली वेल सेड की हे एक कल्चर फॅमिलीमध्ये एक्सरसाइजचं, आपल्या शरीराची आपण स्वतः काळजी घ्यावी म्हणून असणं खूप गरजेचं आहे. जितका आहार महत्त्वाचा आहे तितका व्यायामही महत्त्वाचा आहे. फक्त कॉशन इथे आहे की नवीन करत असाल तर एखाद्या तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करा. कुठल्याही स्पेसिफिक आजारासाठी, कुठल्याही स्पेसिफिक कारणासाठी करत असाल तर तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करा. आजकाल आपण बऱ्याच वेळा स्वतःच ठरवतो, कोणाचं ऐकून ठरवतो, बघून करतो. बेसिक व्यायाम करायला हरकत नाहीत, पण जर का काही पर्टिक्युलर कारणांसाठी करत असाल
परत आम्ही रिपीट करतो की ते तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करा, म्हणजे तुम्हाला त्याची इजा होणार नाही आणि त्याचे फायदे जास्त होतील. याचा मतितार्थ या सगळ्या एपिसोडचा एवढाच आहे की व्यायामाशिवाय पर्याय नाही आहे आणि ते तुमच्या दिनचर्येचा एक भाग म्हणून असलं पाहिजे. पूनम मॅडमनी काही करून पण दाखवले आहेत की जे वर्किंग आहे, आपण जेव्हा ऑफिसमध्ये असतो, कामात असतो, असल्या बसल्या बसल्यासुद्धा त्या इझिली करू शकतात. आणि खूप छान तुम्ही आम्हाला हे मार्गदर्शन केलं, खूप सोप्या पद्धतीत हे सगळं समजून सांगितलं, त्याचं महत्त्व पटवून दिलं आणि वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप सारे धन्यवाद. थँक्यू. मी तुमच्या थ्रू इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकते, सो तुमचे आभार की देशदूत आणि मॅमचे खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू.